नमस्कार. बघा, महाराष्ट्रामध्ये सध्या महाराष्ट्र पोलीस भरती ही चालू आहे आणि आता काही ठिकाणची भरती प्रक्रिया हे झालेली आहे पूर्ण, काही ठिकाणची बाकी आहे अजून. पण ज्या ठिकाणची भरती प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे त्या ठिकाणी EWSच्या मुलांना तिथं स्थगिती दिलेली आहे. आता ही स्थगिती का मिळाली? EWS, ओपन, SCBC आणि OBC नेमकं चौघांचं मॅटर काय आहे आणि कुणावरती नेमकी टांगती तलवार आहे, याचा फायदा नेमका कोण उचलत आहे? आरक्षणाचा मुद्दा होता मराठ्यांचा, पण याचा डायरेक्टली फायदा मराठ्यांना न होता डायरेक्ट फायदा हा मुस्लिमांना या ठिकाणी झालेला आहे. आपल्याला या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल. आता बघा नेमकं या शक्यता काय आहेत आणि नेमकं हे प्रकरण काय आहे या आरक्षणाचं आणि नेमकी स्थगिती कुणाला दिलेली आहे, स्थगिती का दिलेली आहे, आपण व्हिडिओत बघणार आहोत. बघा, आता हा पाठीमागे पत्रक आलं होतं एक, की ज्या मुलांना मराठा मुलांना EWS मधून फॉर्म भरलेला आहे त्या मुलांनी त्या जिल्ह्यामध्ये जाऊन एक हमीपत्र लिहून द्या. त्यामध्ये तुमचे जे भेटलेले कास्ट आहे, ओपन असेल, SCBC असेल किंवा OBC असेल, तुम्हाला जर नोंदी सापडल्या असतील, तुम्ही OBC काढला असाल, तुम्ही EWS मधून आम्हाला न घेता तुम्ही OBC मधून घ्या म्हणून तुम्ही जाऊन एक हमीपत्र लिहून द्या असं बोललं होतं. म्हणजे OBC किंवा SCBC, पण EWS मध्ये नाही, कारण मराठा समाजाला EWS मधून काढून टाकलं गेलं आहे. हा झाला मुद्दा पहिला. आणि त्यामधून काढून टाकल्यामुळं ज्या मुलाची नियुक्ती किंवा ज्या मुलांना EWS मधूनच फॉर्म भरलाय त्यातूनच जे पोरं लागलेले आहेत त्या पोराच्या नियुक्तीला किंवा मेडिकलला सध्या स्थगिती ही महाराष्ट्रामध्ये देण्यात आलेली आहे. हा मुद्दा झाला पहिला. आणि पुढला मुद्दा काय, त्यांना डायरेक्टली बाद नाही केला. बघा, त्या महागातल्या पत्रकात सांगितलं त्यांनी की तुम्हाला डायरेक्ट आम्ही बाद करू, पण त्यांना बाद केलं नाही. त्यांना बाद न करता एक त्यांना होल्ड ठेवलेला आहे, त्यांना स्थगित ठेवलेला आहे. आणि याविषयी जे आपले पोलीस महासंचालक आहेत त्यांनी विचारणा ही शासनाशी करणं चालू आहे. आणि नेमकं हे मॅटर काय आहे, हे आपल्याला कसं प्रकारे थांबवता येईल याविषयी चर्चा ह्या चालू आहेत. आणि यावरती जो काही निर्णय येईल तो निर्णय हा अंतिम असणार आहे. आता या ठिकाणी ह्या आरक्षणाचा नेमका फायदा घेतला कोण? नेमका याचा फायदा झाला कोणाला? तर याचा जो फायदा आहे तो झालेला आहे मुस्लिम समाज किंवा ज्या समाजाला कुठलंही आरक्षण नाहीत आणि ते आर्थिक दुर्बल आहेत आणि ते EWS मध्ये आहेत त्या लोकांना याचा फायदा झाला आहे. कारण EWS मधून पूर्णपणे मराठा समाज हा बाहेर आल्यामुळं त्या ठिकाणी जी स्पर्धा होती ती स्पर्धा राहिलीच नाही. तर मेरिट SCBC पेक्षा, ओपन पेक्षा किंवा इतर कास्टपेक्षा मेरिट हे खूप कमी लागलेलं आहे EWSचं. कारण फक्त एकमेव हेच आहे, त्यामध्ये एकही मराठा राहणार नाही किंवा राहिला नाही त्या नवीन JR नुसार. मग अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी जास्तीत जास्त समाज हा मुस्लिम समाज त्या ठिकाणी येतो मित्रांनो. कारण EWS मध्ये मुस्लिम समाज आहे आणि OBC मध्ये सुद्धा मुस्लिम समाज आहे. तो समजून घ्या गोष्ट, कुठल्या जातीविषयी आपण बोलत नाहीत, कुण्या धर्माविषयी आपण या ठिकाणी बोलत नाही. फक्त विषय कुठला चालू आहे की भरतीमध्ये EWS जे आरक्षण आहे तो आपला विषय चालू आहे, त्यावरून आपण बोलतोय, ह्या मुस्लिम आणि ह्या गोष्टी बोलतो. त्यामुळे कोणी वाईट म्हणून घेऊ नका किंवा कोणी एक वेगळा अर्थ काढू नका. हा व्हिडिओ हा आपला राजकारणाचा व्हिडिओ नाही, फक्त हा व्हिडिओ आपला भरती करता व्हिडिओ आहे. आता EWS मध्ये हे गोष्ट झाली आणि त्यामुळे काय झालं, या भरतीमध्ये जास्तीत जास्त मुलं EWS मधून मुस्लिम समाजाचे लागले. म्हणजे 8 ते 9% लोक आहे त्या ठिकाणी लागलेले आहेत मुस्लिम समाजाचे. हेच कारण काय आहे, कारण एक चांगला प्रतिस्पर्धी, चांगला मोठा स्पर्धक हा EWS मधून बाहेर पडला. आता असं झालेलं आहे की ज्या मुलांना अजून SCBC पण भेटलं नाही, ज्या मुलांना OBC पण भेटलं नाही, पण ते EWS मध्ये आहेत आणि त्याची निवड झालेली आहे, त्याविषयी नेमकं शासन काय निर्णय घेईल हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे या ठिकाणी. आता बघा, जो मुद्दा होता तो म्हणजे SCBC आणि OBCचा. विदर्भामधील मराठा हा कुणबीमध्ये गेला आहे आणि तो OBC झालेला आहे. पण जो आमचे 5 ते 6 जिल्हे आहेत त्यामध्ये अजूनही मराठा EWS मध्येच आहे. मग ह्या पोरांचा प्रॉब्लेम एकच झाला की ह्या पोरांनी फॉर्म हा EWS मधून भरून टाकलेला आहे, एक 7-8 जिल्हे मराठवाड्यामधले. आणि त्यामुळे त्यांच्यावरती हा अन्याय होतो की काय, किंवा ह्या अन्यायावरती म्हणजे ह्या गोष्टीवरती शासन आपली भूमिका कशी स्पष्ट करणार आहे, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. शासनाने या ठिकाणी पॉझिटिव्ह विचार करून त्या मुलांचं नुकसान करू नये. कारण बघा, बाकीच्या सर्व कास्टच्या मुलांची जॉईनिंग करून घेण्यात आलेली आहे, म्हणजे त्यांचं जे अंतिम टप्पा होता मेडिकल ते चालू आहे. पण हे EWSच्या मुलांना स्थगिती आणून
या मुलामध्ये सध्या आता नाराजगी म्हणा किंवा टेन्शनचं वातावरण या ठिकाणी बनलेलं आहे. त्यामुळे बघा जे काय निर्णय येईल, शासन निर्णय लवकरच घेऊन डिपार्टमेंटला कळवेल आणि त्यावरती काय तो अधिकृत माहिती असेल, GR असेल, पत्रक असेल, ते नक्कीच येऊन जाईल. तुमचं एकूणच बघा याविषयी मत काय आहे आणि किती मुलांना स्थगिती आलेली आहे याच्या माध्यमातून खाली कमेंट करून नक्कीच सांगा. आणि चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. जय हिंद.